हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन बसके. UPSC MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ज्यावेळेला आपण मुख्य परीक्षेची तयारी करतो तेव्हा इकॉनॉमिक्सबाबत बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम येतोय की आपण अभ्यास करून सुद्धा आयोगाचे प्रश्न किंवा आन्सर रायटिंग हे आपल्याला करता येत नाहीये. त्याचं काय कारण आहे की क्वेश्चन पॅटर्न नेमका कसा असतो, म्हणजे आपण एखादा टॉपिक ज्यावेळेला करतो तेव्हा त्याच्यावर क्वेश्चन कसे फ्रेम होतात याबाबत क्लिअरिटी नसल्यामुळं अभ्यास तर पूर्ण होतोय पण आन्सर रायटिंगच्या अँगलनी होत नाही, मग ते प्रिलिमच्या अँगलनी होतोय. सो या सगळ्या गोष्टीबाबत मी वेगवेगळे एरिया घेऊन किंवा टॉपिक घेऊन तुम्हाला ते क्वेश्चन पॅटर्न डिकोड करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला एक अप्रोच तयार होईल की आपण एखादा टॉपिक वाचताना मेन्सच्या अँगलनी कसा वाचला पाहिजे, आन्सर रायटिंगच्या अँगलनी कसा वाचला पाहिजे. हा अप्रोच तुम्ही डेव्हलप केला तर आउटपुट मिळतं, अदरवाईज मार्क कमी येणार. ठीक आहे, चला. सो GS3 मध्ये क्वेश्चन पॅटर्न बाबत ज्यावेळेला आपण कन्सेप्टचा विचार करतो, इकॉनॉमिक्स म्हणलं की कन्सेप्टची क्लॅरिटी आलीच, तर कुठंही डायरेक्ट एखाद्या कन्सेप्टवर प्रश्न असण्याचं प्रमाण फार कमी असतं मेन्सला. त्यातही जर कमी मार्कांना विचारलं तरच आपण तिथं कन्सेप्ट लिहिणं अपेक्षित असते. अदरवाईज मॅक्झिमम क्वेश्चन हे कसे असतात, तुम्हाला ऍप्लिकेशन आणि इंटरलिंकिंग बेस्ड क्वेश्चन असतात. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, बघा. नॅशनल इन्कम हा टॉपिक आहे. आता तुमच्यापैकी किती जणांनी याचा अभ्यास केला आहे, तर बऱ्यापैकी सगळ्यांनीच वाचलेलं असतं. GDP, GNP, NDP काय सगळं, नॅशनल इन्कमच्या मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत, इन्कम मेथड, एक्सपेंडिचर मेथड किंवा प्रोडक्शन मेथड, सगळं माहिती ना आपल्याला. पण मग आता प्रश्न कसा येतो ते बघा. नॅशनल इन्कम हा एक टॉपिक आहे, सेंटर पॉईंट. त्यामध्ये नॅशनल इन्कम म्हणजेच आपल्या देशाची प्रगती आपण विचारात घेतो. देशाचा GDP जर वाढत गेला तर आपण साहजिक आहे विकसित देश झाला म्हणतो. GDP वाढण्याचा एक सगळ्यात इम्पॉर्टंट पॅरामीटर म्हणजेच डेव्हलपमेंटचा संबंध येतो. पण मग एखाद्या देशाचा राष्ट्रीय उत्पन्नाचा पाठ खूप जास्त, म्हणजे GDP खूप जास्त आहे, पण याचा अर्थ त्या देशामध्ये मग व्हॉट अबाउट ह्युमन डेव्हलपमेंट, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढलं हे देशाच्या विकासाचं एक लक्षण आहे, पण व्हॉट अबाउट ह्युमन डेव्हलपमेंट, मानव विकास होतोय का ज्यावेळेला राष्ट्रीय उत्पन्न वाढतं तेव्हा. या दोघांची इंटरलिंकिंग आपल्याला जमली पाहिजे. सेपरेटली आपण ह्युमन डेव्हलपमेंट टॉपिक करतो, सेपरेटली नॅशनल इन्कम करतो. आता तुम्हाला आयोगाने जर प्रश्न असा विचारला की कुठली कन्सेप्ट ही जास्त इम्पॉर्टंट आहे, आपण ह्युमन डेव्हलपमेंटवर फोकस केलं पाहिजे का नॅशनल इन्कम वाढण्यावर फोकस केलं पाहिजे देशाच्या प्रगतीसाठी, आणि मग हे तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचं मेन्सला. यासाठी काय पाहिजे, नॅशनल इन्कम म्हणजे काय कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, ॲट द सेम टाइम एक्झॅक्टली ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे काय, आणि मग बेटर कुठली कन्सेप्ट आहे जी की देशाच्या ॲक्च्युली विकासाची खरी प्रगती दर्शवते, हे तुम्हाला तिथं पूर्णतः व्यवस्थित इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्लुजन या स्वरूपात लिहायचं. हा क्वेश्चन पॅटर्न मेन्सला असतो आणि हे कुठेही आपण विचारात न घेता फक्त टॉपिकच्या टॉपिक पूर्ण करतो. अख्खा इकॉनॉमिक्स क्लिअर केला म्हणून सर आणि आन्सर लिहायला जमतच नाहीये. त्याचं कारण हे आहे. अजून दुसरं, GDP आणि ग्रीन GDP माहिती ना तुम्हाला, आता जर विचार तुम्ही लगेच सांगाल, पण परत तोच विषय येतो मेन्सला. आन्सर रायटिंगच्या दरम्यान तुम्हाला जर प्रश्न विचारला दोन्हीपैकी कुठली कन्सेप्ट ही जास्त चांगली आहे, त्यातही महत्त्वाचा पॉईंट येतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट. शाश्वती कसा टॉपिक आहे तुम्हाला, मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट अचीव्ह करण्यासाठी GDP मोजला पाहिजे का ग्रीन GDP मोजला पाहिजे, आणि मग त्यासाठीचे ह्याचे काही फायदे आहेत, मग याचं मोजमाप कसं केलं जातं, परत याचे काही लिमिटेशन्स आहेत का, चॅलेंजेस आहेत का, म्हणजे कुठल्याही अँगलनी प्रश्न येऊ शकतो, आपण त्याला तयार पाहिजेत. पण मग विषय काय येतो, हे येतं आपल्याला आतापर्यंत सवय काय लागली, डायरेक्टली GDP काय विचारा सर आम्ही सांगतो, ग्रीन GDP काय विचारा आम्ही सांगतो. ॲक्च्युली मेन्सला तसं येत नाही. एक्सप्लेन द ग्रीन GDP, एक्सप्लेन द GDP हा फार आला तरी कमी मार्काला येईल, म्हणजे मला ना 2 मार्कर असेल किंवा 5 मार्कर असेल तर तुम्हाला तिथं कन्सेप्ट लिहिणं अपेक्षित असतं. पण जर 10 मार्कर 15 मार्करला आलं तर फक्त तुम्ही 15 मार्काला म्हणजे ते पानभर 2 पान 3 पान फक्त काय GDPची कन्सेप्ट लिहित बसणार का तुम्ही, नाही ना. त्याचे भरपूर वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत जे ॲक्च्युली प्रश्न विचारले ते लिहावं लागतील आपल्याला. म्हणून इथं डायरेक्टली प्रश्न न विचारता ॲप्लिकेशन बेस किंवा इंटरलिंकिंग बेस क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात, त्यासाठी तयार राहा. नेक्स्ट पुढचा अँगल येतो चॅलेंजेस इन इस्टिमेटिंग द नॅशनल इन्कम. म्हणजे आपल्यासारख्या देशाचा आपण ज्यावेळेला विचार करतो तेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपल्याकडं काय फॉर्मल इकॉनॉमी नाही आहे, इनफॉर्मल इकॉनॉमी जास्त आहे. म्हणजे फॉर्मलायझेशन ऑफ द इकॉनॉमी म्हणतो ना आपण त्याला, त्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे अशा कितीतरी अजून वस्तू सेवा तयार होत आहेत, असे कितीतरी उद्योग व्यवसाय आहेत की जे ॲक्च्युली ऑन रेकॉर्ड नाही आहेत, त्याला आपण असंघटित अनऑर्गनाइज सेक्टर असं म्हणतो, आणि त्यांच्या तिथलच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणतो आपण त्याला, त्या काउंटच होत नाहीत. आणि मुळात सरकारकडे जर डेटा गेलाच नाही तर राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जाईल, मग तो एक सगळ्यात महत्त्वाचा इथं प्रॉब्लेमचा पार्ट येतो. मग अशी किती चॅलेंजेस आहेत, काय काय आहेत हे तुम्हाला इथं लिहिणं अपेक्षित आहे. पण आपल्याला फक्त नॅशनल इन्कम कन्सेप्ट क्लिअर झाली म्हणजे टॉपिक क्लिअर झाला असं वाटतं. सो परत लक्षात घ्या, आता जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत असाल तर हे सगळे डायमेन्शन्स त्या टॉपिक संदर्भात आधी समजून घ्या, मग तुम्ही त्याचा अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला बरोबर आन्सर रायटिंगमध्ये काय काय अपेक्षित आहे हे कळालं तर त्या दृष्टिकोनातून अभ्यास कराल, आणि मग येणारी परीक्षा जर तुम्ही द्यायची असेल तुम्हाला तर बरोबर इतरांच्या तुलनेत तुमचं जो कंटेंट आहे, आन्सरचा पार्ट आहे तो चांगला असेल. आणि इथं परीक्षा ही अशी आहे
तुम्ही काहीतरी लिहिणं म्हणजे मार्क येणं असं नाही आहे, तर इतरांच्या तुलनेत चांगलं लिहिणं म्हणजे इतरांच्या तुलनेत जास्त मार्क मिळतात. प्री किंवा अगोदरचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न कसा असायचा? सगळ्यांसाठी सारखं उत्तर. इथं सगळ्यांसाठी सारखं उत्तर नाही आहे. तिथं 4 पर्याय असायचे, एक फिक्स हे उत्तर सगळ्यांना मार्क मिळायचे. इथं तसं नाही. इथं प्रश्न सगळ्यांसाठी सेम आहे, पण आता आन्सर तुम्ही कसं लिहिताय याच्यानुसार तुमचे मार्क कमी किंवा जास्त ठरणार आहेत. ह्याला म्हणायचं मेन्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. इज दॅट क्लिअर? चला, सो नॅशनल इन्कम टॉपिक या बाबतीत तुम्हाला लक्षात आला का की कशा पद्धतीनं प्रश्न विचारला? ह्याच्या आधी मी मला वाटतं पब्लिक फायनान्स बाबतीत फिस्कल डेफिसिट त्याच्यावर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजेच आता मी इथून पुढे जे असे तुम्हाला एरिया मिसिंग आहेत किंवा तुमचं विद्यार्थ्यांचं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं ते एरिया मी तुमच्यासमोर घेऊन येईल. त्यामुळे हा कंटेंट आवडला तर नक्की लाईक करा, तुमचे फीडबॅक मेन्शन करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण GS3 बाबत जी इन्फॉर्मेशन अगोदर तुम्हाला मिळायला पाहिजे ती तुम्हाला मी यामार्फत द्यायचा प्रयत्न करतो. नाही तर होतंय काय, वर्षानुवर्ष निघून जातात आणि मग कळतं की ॲक्च्युली आपण कुठे चुकतो. मग तोपर्यंत 1-2 वर्ष निघून गेलेले असतात आणि खूप जास्त कंटेंट रीड करणं, अंडरस्टँड करून घेणं हे ती प्रायोरिटी आहेच आहे. ॲट द सेम टाईम तो कंटेंट मेन्सच्या दृष्टिकोनातून कसा ग्रास्प करायचा हे जर अगोदर कळालं तर बरोबर तुम्ही लिहू शकता. आता तुम्हाला याच्यावरूनच एक आयडिया क्लिअर आली का? नॅशनल इन्कम टॉपिक जर आपण करायचा असेल तर तो कशा पद्धतीने केला पाहिजे. आता याच्यातही अजून तुम्ही डोकं लावा बरं थोडं, तुम्ही मला मेन्शन करा अजून काय डायमेन्शन्स असू शकतात नॅशनल इन्कम टॉपिकवर मेन्सच्या दृष्टिकोनातून काय विचारलं जाऊ शकेल, सांगा बरं मला, कमेंटमध्ये मेन्शन करा. त्यात अजून एक डायमेन्शन मी ॲड करतो, आपल्या मोजण्याच्या पद्धती म्हणजेच इस्टिमेशन मेथड्स, प्रोडक्शन मेथड, इन्कम मेथड आणि एक्सपेंडिचर मेथड. मग ह्या तीनही पद्धती तुम्हाला माहिती आहेत, पण जर विचारलं तिन्हीपैकी बेस्ट कुठली आहे किंवा त्यातही विकसित देशात आणि अविकसित देशात कुठली वापरली जाते, भारतात कुठली वापरली जाते, त्याचं मागे रिझन काय आहे आणि कुठल्या पद्धतीमुळे आपल्याला ॲक्च्युअल चांगल्या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजता येतं, जे की आपण दोषविरहित म्हणतो. मग असे सगळे फॅक्टर्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत वाचताना, तरच ते तुमच्या आन्सरमध्ये कंटेंट येईल. अदरवाईज नुसती कन्सेप्ट सांगून काय करणार तुम्ही? एक्सपेंडिचर मेथड म्हणजे काय लिहिलं संपलं, आता बाकीचं काय करणार तिथं? लक्षात येत आहे? म्हणजे चॅलेंजेस असतील, लिमिटेशन्स असतील किंवा उपाययोजना म्हणतो आपण त्याला, किंवा कारण परिणाम असे कीवर्ड्स आहेत. तुम्हाला प्रत्येक टॉपिकला हे फिल्टर्स किंवा हे कीवर्ड्स लावावे लागतील आणि त्याच्यानंतरच मग ती मुख्य परीक्षेला अपेक्षित असलेला कंटेंट तुमच्यापर्यंत येईल आणि तसंच तुम्हाला इतरांच्या तुलनेत पुढे जाण्यासाठी हीच मोठी संधी आहे. गायडन्स उशिरा मिळणं, प्रॉपर गायडन्स न घेणं, याच्यामुळे मेन्सच्या बाबतीत काय करतोय आपण, खूप इरिलेव्हंट अनवॉन्टेड कंटेंट कन्झ्युम करतो आणि तेच तसं पेपरमध्ये टाकतो आणि मग मार्क ॲव्हरेज येतात आणि रिझल्ट जातो. तसं होऊ देऊ नका. ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या ॲज अर्ली ॲज पॉसिबल स्वतःमध्ये बदल करा आणि तरच येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला त्याचा लवकर रिझल्ट मिळेल. ठीक आहे, चलो, सो भेटूया परत एका नवीन विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.